मित्रांनो नमस्कार. आपल्या शेतकरी बांधवांसाठी सोयाबीन हे पीक आणि त्याचप्रमाणे धान आणि भरड धान्य या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे जी आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यात सोयाबीनची खरेदी 4,892 रुपये प्रति क्विंटल या हमी भावाने सुरू आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता सोयाबीन खरेदी नोंदणीची मुदत आता 7 दिवसांनी म्हणजेच 6 जानेवारी 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. यापूर्वीचा जो निर्णय होता त्या निर्णयानुसार ही मुदत 31 डिसेंबर पर्यंत होती. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी नाफेड आणि NCCF यांच्या मार्फत 12 जानेवारी पर्यंत केली जाणार आहे. तरी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हालाही जर तुमची सोयाबीन विकायची असेल तर मग आता 6 जानेवारी 2025 पर्यंत सोयाबीन खरेदी नोंदणीची मुदत ही वाढवण्यात आलेली आहे. ही बाब लक्षात घ्या आणि 12 जानेवारी पर्यंत सोयाबीनची खरेदी नाफेड आणि NCCF यांच्या मार्फत केली जाणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी महाराष्ट्र राज्य कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून धान भरड धान्य खरेदी केले जाते. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया ही अनिवार्य करण्यात आलेली आहे. मग खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये शेतकरी नोंदणीकरिता 31 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनाने नोंदणीसाठी आता 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ ही केलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो सोयाबीन हे पीक आणि त्याचप्रमाणे धान भरड धान्य खरेदी संदर्भातील अतिशय महत्त्वाची अशी ही इन्फॉर्मेशन आहे जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. तरी मित्रांनो ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.